गरीब घरच्या नववधूला लग्नाच्या वेळी 8 ग्रॅम सोनं देण्यात येईल. महिलांना दरमहा 2500 रुपये देण्यात येतील आणि पदवीधर तरुणांना कोणतंही काम न करता दरमहा 4,000 रुपये देण्यात येतील. असं तुम्हाला तुमचा आवडता हिरो येऊन सांगत असेल तर तुम्ही त्याला मतदान कराल की नाही करणार? कराल ना? हेच तर तामिळनाडूतल्या महिला आणि तरुणांनी केलं. त्यामुळेच राजकारणातल्या पदार्पणातच थलपती विजय अर्थात सी जोसेफ विजय हा 51 वर्षाचा अभिनेता तामिळनाडूचा मुख्यमंत्री बनायला निघालेला आहे. याच सी जोसेफ विजय बद्दल अर्थात थलपती विजय बद्दल आपण आजच्या एपिसोडमध्ये सर्व काही जाणून घेणार आहोत. म्हणजे कोण आहे हा विजय? अचानक लोकांनी त्याला डोक्यावर कसं घेतलं? काय आहे त्याच्या पक्षाची विचारसरणी? असं यश मिळवणारा विजय हा पहिलाच अभिनेता आहे का? त्याला पूर्ण बहुमत मिळालेलं नसताना तो सरकार स्थापन कसं करेल? तामिळनाडू सरकारवर तब्बल 9,56,000 कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर असताना ही आश्वासनं विजयचं सरकार कसं पूर्ण करेल? अशा अनेक प्रश्नांचा उहापोह आपण आज करणार आहोत. त्यासाठीच हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या. नमस्कार, मी दीपक पटवे आणि तुम्ही पाहत आहात दीपक पटवे हे युट्यूब चॅनल. मंडळी, चित्रपटात चरित्र अभिनेता म्हणून काम करायचं, त्यातून लोकप्रिय व्हायचं आणि त्या लोकप्रियतेचा उपयोग करून राजकारणात यश मिळवायचं हा दक्षिण भारताच्या राजकारणाचा वारंवार समोर येणारा पॅटर्न आहे. मधल्या काळात कमल हासन, रजनीकांत, शिवाजी गणेशन या चरित्र अभिनेत्यांच्याही राजकारणातील पदार्पणाच्या बातम्या आपण ऐकल्या. त्यांना यश का मिळालं नाही आणि त्यांचं पुढे काय झालं हा वेगळा विषय. सी जोसेफ विजयने मात्र पदार्पणातच दणदणीत यश मिळवलं. प्रस्थापित द्रविड मुन्नेत्र कळघम आणि अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षांचा दारुण पराभव त्यांनी केला. कोणत्याही प्रस्थापित जुन्या पक्षाबरोबर युती नाही, कोणा राजकीय बिग बुलला पक्षात प्रवेश नाही, माध्यमांना मुलाखती नाहीत, सभांचा आणि भाषणांचा सपाटा नाही, तरीही हा अभिनेता 107 जागांसह सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून समोर आलाय. संपूर्ण प्रचार मोहीम आणि त्या आधीचा 1 महिना अशा 2 महिन्यात त्याने फक्त 10 सभा केल्या बस, तरीही सर्वाधिक जागा त्याच्याच निवडून आल्या आहेत. अर्थात सिनेसृष्टीतून येऊन अचानक राजकीय पक्ष स्थापन करायचा आणि बहुमत मिळवत सरकार स्थापन करायचं हे काही थलपती विजयच्याच बाबतीत घडलंय असं नाही. तामिळनाडूतच 1977 साली तेव्हाचे प्रख्यात चरित्र अभिनेते MG रामचंद्रन यांनी देखील पहिल्यांदाच त्यांच्या पक्षातर्फे विधानसभेची निवडणूक लढवली आणि तब्बल 130 जागांवर त्यांच्या पक्षाचे म्हणजे अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे आमदार निवडून आणले होते. अर्थात त्यांनी तेव्हा जुन्या पक्षांशी युती केली होती. एकूण 144 जागा त्यांच्या आघाडीला मिळालेल्या होत्या. आता त्याला आता 50 वर्ष झाली आहेत. त्यांच्यानंतर आंध्र प्रदेशात NTR अर्थात NT रामाराव यांनीही असाच इतिहास रचला होता. तेही चरित्र अभिनेते, दिग्दर्शक, लेखक वगैरे वगैरे. 1982 मध्ये त्यांनी आंध्र प्रदेशामध्ये तेलुगू देसम पार्टी नावाची पक्ष स्थापन केला आणि अवघ्या 9 महिन्यात तिथे ते मुख्यमंत्री झाले. तब्बल 4 वेळा तिथे मुख्यमंत्री त्यांना होता आलं. थलपती विजयने तो इतिहास पुन्हा घडवला आहे. तामिळनाडूत तो कोणत्याही प्रस्थापित राजकीय पक्षाशी युती आघाडी न करता हा विजय खेचून घेऊन आलेला आहे. हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे. विजयने 2024 मध्ये त्याच्या राजकीय पक्षाची तमिलगा वेत्री कझगम म्हणजेच TVK ची घोषणा केली. आपल्याला राजकारणात जायचं आहे हे त्यानं खूप आधी ठरवलेलं होतं. त्याच्या चित्रपटांची मालिका आणि त्यातून त्याने स्वतःच केलेलं प्रतिमा संवर्धन हे जर आपण पाहिलं तर साधारणपणे 2010च्या सुमाराला त्याने हा निर्णय घेतला असावा. तो काही त्याने तेव्हा जाहीर केला नाही, पण 2011 मध्ये AIDMKला त्याने पाठिंबा दिला, मदत केली. त्याला त्याचा फारसा फायदा झाला नाही. म्हणून मग इतर पक्षांच्या नेत्यांच्या तुलनेत आपणच कसे योग्य थलपती म्हणजे नायक आहोत हे दाखवणारे चित्रपट त्याने तेव्हापासून करायला सुरुवात केली. त्याआधी इतर सर्वसाधारण अभिनेत्यांप्रमाणे तोही एक रोमॅन्टिक हिरोची भूमिका करत होता. 2012 मध्ये त्याचा एक चित्रपट आला थक्कुपी. त्यात त्याने एक सैनिकी अधिकाऱ्याची भूमिका केली होती. प्रामाणिक आणि अत्यंत धैर्यवान असा हा अधिकारी त्याने तामिळ जनतेसमोर साकार केला. 2014 मध्ये त्याने कथ्थी या चित्रपटात एका शेतकऱ्याची भूमिका केली. असा शेतकरी जो कॉर्पोरेट कंपन्यांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक आणि पिळवणूक याविरुद्ध इतर सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज बनून उभा राहतो. त्या भूमिकेने शेतकऱ्यांमध्ये तो खऱ्या अर्थाने हिरो बनला. त्यानंतर 2017 मध्ये मर्सल या चित्रपटात तो आला.
त्यात तो वैद्यकीय क्षेत्रातील व्यवस्थेशी लढा देतो आणि 2018 मध्ये आलेल्या सरकार चित्रपटात तो प्रस्थापित राजकारण्यांच्या भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराला उलथवून टाकतो असं दाखवलेलं होतं. 2021 मध्ये आलेल्या मास्टर आणि 2013 मध्ये आलेल्या लॉयन या चित्रपटांनीही त्याची प्रतिमा सर्वसामान्यांसाठी लढणारा एक प्रामाणिक आणि कणखर नेता म्हणून प्रस्थापित केली. त्याचा शेवटचा चित्रपट होता जननायगन म्हणजेच जननायक. हा चित्रपट DMK सरकारची बदनामी करणार आहे असं म्हणत त्याच्यावर सरकारने बंदी आणली. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर तो समाज माध्यमातून लोकांच्या मोबाईलमध्ये एका रात्रीत पोहोचला. हा चित्रपट कोणी लीक केला याची सरकार चौकशी करत राहिला. या चित्रपटात विजयने जी गाडी वापरली आहे तिचा नंबर आहे CM 2026 म्हणजे CM 2026. त्यातून त्याला काय संदेश द्यायचा होता आणि लोकांना काय संदेश घ्यायचा होता तो बरोबर दिला आणि घेतला गेला. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा एक काही सेकंदांचा व्हिडिओ मध्ये प्रचंड व्हायरल झाला होता. त्यात स्टॅलिन कारमध्ये बसताना समोर असलेल्या नेत्यांकडे पाहत संपला असं दाखवणारी खूण करताना दिसतात. थलपती विजयच्या बाबतीत तो संपला असं त्यांच्या नेत्यांना त्यांना सुचवायचं होतं असं सांगण्यात आलं. स्टॅलिन यांचा हा व्हिडिओ 4 मेच्या संध्याकाळी एक्झिट पोलचे निकाल जाहीर झाल्यानंतरचा आहे असं म्हणतात, कारण या निकालांनीच विजय संपला हे सांगितलं होतं. अर्थात अपवाद होता तो ॲक्सिस माय इंडिया या एजन्सीचा. तिनेच फक्त विजय सत्ता स्थापन करण्या इतका जागा मिळवतोय असं सांगितलं होतं. थलपती म्हणून घेणारा विजय संपला असं स्टॅलिन यांच्यासह एक्झिट पोल करणाऱ्या एजन्सीचा अंदाज होता. त्याला कारणही तसंच होतं. 27 सप्टेंबर 2025 ला थलपती विजयने एक मोठा मेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्याला प्रचंड जनसमुदाय जमला होता. त्यात पळापळ झाली आणि चेंगराचेंगरी झाली. तब्बल 41 जणांना आपले प्राण गमवावे लागले. आयोजकांवर गुन्हे दाखल झाले. त्या घटनेची चौकशी सुरू झाली. विजयसाठी हा सर्वात मोठा सेटबॅक होता. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी प्रत्येक मृताच्या वारसाला 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आणि या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी पण लावली. आता विजयी होण्याच्या आधीच संपला असा अंदाज बांधायला सुरुवात झाली ती तेव्हापासून. पण विजयने हार मानली नाही. याच मृतांच्या नातेवाईकांचा पुढे आपल्या विरोधात भांडवल म्हणून वापर केला जाईल हे त्याने ओळखलं. तो थेट त्यांच्या घरी गेला, त्यांचं सांत्वन केलं आणि हा आपल्या विरुद्धच्या विरोधकांचा कट होता असं त्याने पटवून दिलं. परिणामी प्रकरण जेवढं तापेल असं वाटत होतं तेवढं विजयच्या विरोधकांना ते तापवता आलंच नाही. पण विजय सावध होता. अशा मोठ्या सभा घेऊन संकट ओढवून घ्यायचं नाही असं त्याने ठरवलं. 2 महिन्यात फक्त 10 सभा त्याने घेतल्या. पण त्या सभांचे व्हिडिओ समाज माध्यमाचा वापर करून त्याने कोट्यावधी लोकांपर्यंत पोहोचवले. 50-60 सभांचा जो काही परिणाम झाला असता तो त्याने या सोशल मीडियाच्या माध्यमातून साधला. दरमहा 4,000 रुपये बेरोजगार भत्ता देण्याची विजयची घोषणा तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली. शिवाय आपण सत्तेत आल्यावर तामिळनाडूमध्ये नीटची परीक्षाच होणार नाही हेही त्याने जाहीर करून टाकलं. त्यासाठी नीट परीक्षेच्या ताणातून आत्महत्या केलेल्या तरुणीला या निर्णयाचं कारण असल्याचं सांगितलं गेलं. ती घोषणाही तरुणांमध्ये गेम चेंजर ठरली. तरुणांचा हिरो व्हायचं तर आपणही तरुण आहोत हे त्याला दाखवणं आवश्यक होतं. पण त्याची दाढी तर पांढरी होत आली आहे. ती रंगवण्याचा प्रयत्न त्याने केला नाही. पण 71 वर्ष वयाच्या मुख्यमंत्री स्टॅलिन यांना त्याने जाहीर सभांमधून अंकल म्हणायला सुरुवात केली आणि ती शक्कल त्याला फायद्याची ठरली असं निवडणूक विश्लेषकांनाही आता वाटतंय. विजयची राजकीय अडचण करणारी आणखीन एक बाब होती आणि ती म्हणजे त्याचा धर्म. सिने दिग्दर्शक चंद्रशेखर हे त्याचे वडील धर्माने ख्रिश्चन आणि गायिका असलेली त्याची आई हिंदू. आई बालाजीची भक्त तर वडील चर्चमध्ये जाणारे. मग विजय कोणता धर्म मानतो असा प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक होतं. त्याने धर्मनिरपेक्ष भूमिका घेतली. सर्व मानव जन्माने एक आहे हे त्याच्या पक्षाचं ब्रीदवाक्य त्याने बनवलं. भाजप आपला वैचारिक शत्रू आहे आणि DMK हा राजकीय शत्रू आहे असं तो सांगत राहिला. धर्म न मानणारे पेरियार आणि धर्मनिरपेक्ष घटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या पक्षाचे आदर्श आहेत हे त्याने जाहीर करून टाकलं. एकूणच काय तर थलपती विजय केवळ अभिनेता म्हणून असलेल्या लोकप्रियतेच्या लाटेवर निवडून आलेला नाही. अत्यंत नियोजनबद्ध राजकीय डावपेचांचा आणि आपल्या हातात असलेल्या चित्रपट माध्यमाचा पुरेपूर वापर करत त्याने सत्तेची खुर्ची खिचून आणलेली आहे. त्यानिमित्ताने तामिळी जनतेला DMK आणि ADMK यांच्याशिवायचा तिसरा पर्याय पण मिळाला आहे. चित्रपट संन्यास तर त्याने घेतलेला आहेच. आता राजकारणाची त्याची कारकीर्द त्याला खऱ्या अर्थाने थलपती म्हणजे तामिळी जनतेचा नायक बनवते का ते आता आपल्याला पाहायचं. कारण त्याच्यासमोर आव्हानही मोठी आहेत.
राज्यावर 9.56 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे, म्हणजे महाराष्ट्रापेक्षाही जास्त. आता नव्या घोषणा पूर्ण करायच्या तर आणखीन कर्ज काढावं लागेल. महाराष्ट्रात महिलांना 1500 रुपये महिना देता देता महाराष्ट्र सरकारच्या नाकी नऊ येत आहे. तिथं तर महिलांना 2500 रुपये देण्याची घोषणा विजयने केली आहे. शिवाय तरुणांना 4000 रुपये महिना द्यायची पण त्याने आश्वासन दिलेलं आहे. 8 ग्रॅम सोनं, म्हणजे आजच्या सरासरी दराने जर विचार केला तर जवळपास 1.25 लाखाचं सोनं नववधूला द्यायचंय. हे काम सोपं नाही. राज्याचा जीडीपी चांगला असला तरी इतकं कर्ज राज्याला डबघाईला नेऊ शकतं हे विसरता येणार नाही. पाहूया काय काय होतं ते. तर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये मला हे नक्की सांगा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. आवडलं तर लाईक करा, शेअर करा. पुढच्या एपिसोडमध्ये आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत नमस्कार.